नारायणे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखीत आहे हे सोंग सारे आरोपी आनंदे पुढेही बहुत करणे आहे तुकामध्ये धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी ऐसे प्रेम काही काळ सर्वजन सांद्र लीलामृता भूमदेवरानी दुपारी पंढर मंडनाथ परिणत ऋषिपाला नरम कंजने क्रम सदैव समित्रम चिंतयामी पांडुरंगाकडून प्रथम नमन सुरे चरणासुतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासोकार आतुलित बलधामं हिम शैलापदेहं तनुजवल कुशालं ज्ञानिना भद्ररंजन सकल गुणनिधानं मानरा नामधीशमृत भक्तिवत्तुमात् जातिप्रमाते त्यांचे केल्यास स्तवन होय त्यांचे अधिकरण ते चिवनु श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कार मी आता हे जसे चरित्र केले नारायणे रांगता बोधनी राखीत आहे माझी वाणी तुझे नाम ऐसे दे प्रेम काही काळ प्रस्तुत प्रार्थनेसाठी अचाकलेच्या विषयासाठी जगत तुकाराम महाराजांच्या बालक्रीडेतील सुंदर असा जर बालक्रीडेचे आपण ध्रुव धरलं 4 चरणाचा नाही जर ध्रुव धरलं तर 3 चरणाचा आपण कीर्तन विषयासाठी निवडलेला आहे प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देतो असा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने भगवान ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या कृपेने कृणाल व्यंकटशाही महाराजांच्या मुरळी सुदाम बाबा मुरळी रामारी बाबा मुरळी दिनोबा साळवे महाराज यांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा दत्तजन्मोत्सव आणि त्या दत्तजन्मोत्सवाच्या काय सांगत आहे आणि सांगताही कार्याच्या कीर्तनाने असते 3 दिवसाचा कार्यक्रम असेल 5 दिवसाचा असेल 10 दिवसाचा 11 दिवसाचा 15 दिवसाचा नाही तर महिन्याचा 6 महिन्याचा वर्षाचा किती जरी दिवसाचा कार्यक्रम असला तरी त्याची सांगताही कार्याच्या कीर्तनाने असते आणि म्हणून कार्याच्या कीर्तनाशिवाय वारकरी संप्रदायाच्या सप्ताहाची सांगता होऊ शकत नाही गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणामध्ये दत्तजन्मोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार मंडळी या ठिकाणी हजर झाली श्रीमद भागवत कथा आपण ऐकली गुरुचरित्राचं पारायण झालं गाथा भजन झालं आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा कार्यक्रम उत्पन्न झाला आणि आज त्या सप्ताहाची सांगत आहे सांगतेच्या दिवशी कीर्तनकार बाध्य असो त्याला बाकी काही बोलता येत नाही फक्त भगवान परमात्मा भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये चरित्र त्याचा उच्चाराच्या दिवशी करायचा असतो बऱ्याच कीर्तनकार महाराजांनी सांगितलं देवाची जयंती असते साधू संतांची पुण्यतिथी असते आणि तुमचं आमचं पुण्य जर पाठीमागं केलं तर ते
ते सुद्धा पोरं जर चांगले नसले ना वर्ष सुद्धा करू शकत नाही. आणि काही काही इच्छा नसते पण लोक नाव ठेवते म्हणून वर्ष श्राद्ध करावं असा फरक आहे. साळवे महाराजांचा जर विचार आपण केला, मी आळंदीवर शिकून आलो होतो. साळवे महाराजांना मी एकाच खोलीत राहत होतो बरं का. त्याच्याकडे सकाळी लाऊडस्पीकर लावायचं काम असायचं. आणि मग मठाचं बांधकाम झाल्यानंतर लाईट फिटिंग कुणी करायची मोठे साहेबांनी विचारलं. म्हणजे तुम्हाला जमतं का? ते म्हणजे हो जमतं. मग गोडके साहेबांनी काय केलं, त्यांच्याकडे लाईट फिटिंग करण्याचं काम दिलं. बाबाने लाऊडस्पीकर लावायचं काम दिलं. आणि हे बघताना पुन्हा मठातली मुलं वगैरे त्यांनी सांभाळायचे. आणि दत्त मंदिरामध्ये पुजारी कुणी नाही, पूजा कुणी करायची. साळवे महाराजांवर काम दिलं. आणि साळवे महाराज मठातून हित आले, दत्तात्रय भगवान परमात्म्याची सेवा केली. आणि गुरुची जी मंडळी सेवा करतात त्यांच्या जीवनामध्ये कसा लाभ प्राप्त होतो त्याचा आदर्श उदाहरण म्हणजे साळवे महाराज आपल्याला बघायचं. कारण एखादा लाईट फिटिंग करणारा मनुष्य जर व्यंकटस्वामी महाराजच्या सहवासात आला आणि दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या सहवासात आला तर तुम्हाला सांगतो आपली जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये त्यांचं नाव यायला लागलं. तसंच आपल्या गुरुजीचं, गुरुजी माहिती आहे तुम्हाला, मठातले गुरुजी वंशाली आहेत ते असे गुटके गुरुजी आले मंदिर गुटके म्हणून भारतात तुम्ही सांगतो काय त्यांना काय करायचं. आपल्याकडे जे कमी उंचीचे आहेत ना त्यांना गुरुजी म्हणतात. काय करायचं सगळ्यांना माहिती, सगळ्यांना चहा पाणी दिलं आणि चहा पाणी दिलं सगळ्याशी काय झालं प्रेमाचा संबंध निर्माण झाला. आणि परिणाम असा झाला त्यांना बाबांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली, साधना केली, ज्या ठिकाणी बाबाची कर्मभूमी आहे त्या ठिकाणी काय झालं त्यांना त्या ठिकाणी मठाधिपतीने होण्याचा योग आला. खरं सांगू साधूच्या जवळ आपण जर राहिलो तर तन मन धनाने त्यांची जर सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये उत्कर्ष असतो. आणि साधू जवळ आपण राहून जर काहीच केलं नाही तर तुम्हाला सांगतो ते पकालीचा हाले नसतो का पाणी भरायचं, पकालीचा हेला आणि पाणी वाहू. म्हणून साधूच्या सहवासात गेल्यानंतर आपली काया जी आहे ती झिजवावी लागते. आणि मग मात्र साधू महाराज आपल्यावरती कृपा करत असतात. बाबा म्हणायचे त्यावेळेला स्वामी महाराजांचं मंदिर बांधकाम झालं, मठ बांधकाम झाला, त्यावेळेला काल्याच्या कीर्तनात म्हणायचे या परिसरातल्या गावकरी लोकांचे काय उपकार मी करून म्हणायचे. आणि यांच्या पायाला माझ्या कातडीचे जोडे जरी शिवले तरी माझ्याकडून यांचे उपकार काय होणार नाहीत, भेटणार नाहीत असं बाबा म्हणायचे. आणि म्हणून साधूच्या सहवासात आपण जर आलो तर काया वाचा मनाने सेवा करायची, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आणि आपल्या जीवनामध्ये उद्धार करून घ्यायचा. विठ्ठला आणि मग साळवे महाराजांनी सेवा केली. आता मग राजेंद्र महाराज होते, ते सगळे होते आणि दत्त मंदिर वगैरे बांधलं परिसराच्या गावकरी मंडळी. आता तुम्ही मला त्याचं नाव कसं घेतलं बाकी आता तितक्या लोकांचे नाव घ्यायला वेळ असतो का सांगा मला. कारण या लोकांनी काय केलं, मंदिर बांधलं गावकरी मंडळींनी, तिचं विश्वस्त मंडळ स्थापन झालं. आणि मागच्या वर्षी रणजित महाराजांनी सगळ्यात ट्रस्टीची नावं घेतले, त्याचप्रमाणे गावकरी मंडळीची नावं घेतले. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आपले कंडक्टर बाळासाहेब होते ना, बाळासाहेब ते गेले. आणि गेल्यानंतर म्हणले की आता या वर्षीचा उत्सव कसा करायचा, काय करायचा. पंढरपूरला ठरलं, पंढरपूरला ठरल्यानंतर सगळ्याला भेटा, पंक्तीचं वगैरे विचारा. आणि काही अडचण जर पडली तर पुढचा मार्ग आपण पुन्हा काय करू, वेगळ्या पद्धतीने करू. पण जर लोकांचं सहकार्य झालं तर हा सत्ता कायमस्वरूपी चालू ठेवू. लोकांचं भरभरून सहकार्य मिळालं तुम्हाला सांगतो. आणि अगदी रणजित महाराजांनी सांगितलं की अपेक्षापेक्षा जास्त लोकांनी काय केलेले, सहकार्य केलेले. ही एकच गोष्ट सांगेल तुम्हाला की धार्मिक कार्य जर असेल आणि त्याच्यामध्ये सत्यता जर असेल, चांगलं कार्य जर असेल तर लोक सहकार्य करायला भीत नाहीत.
पण जर त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर लोक देखील हुशार झालेले हा ताकदता घेत असतात, हे मला सांगायचंय. आणि म्हणून दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या जन्म उत्सवानिमित्ताने अन्नदात्याने अन्नदान केलं, गावकरी मंडळीने वर्गणी वगैरे दिली. त्याचप्रमाणे कृष्णा महाराजांकडे असलेले सगळे विद्यार्थी, मठातले विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. आपल्या गावातले सर्वच महाराज मंडळी उपस्थित झाली आणि आनंदामध्ये तो सप्ताह झाला. आणि त्याची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने आहे. काला काला म्हणजे नेमकं काय? काला म्हणजे दही काला म्हणतात. भाजी भाकरीला काला म्हणायचं, दूध भाताला काला म्हणायचं. तसं काल्याचे 3 प्रकार आहेत. स्थूल देहाचा काला वेगळा, सूक्ष्म देहाचा काला वेगळा आणि कारण देहाचा काला वेगळा आहे. स्थूल देहाचा काला जर कोणता असेल तर उपजोनी या पृथ्वी काला खाऊ दैवात, दैवात हा स्थूल देहाचा काला आहे. सूक्ष्म देहाचा काला जर कोणता असेल तर हरिनामाचा खिचडी काला, पिली मुलगा साधने. आणि कारण देहाचा काला जर कोणता असेल तर श्लोकार्जन प्रोक्षामी येतं ग्रंथ मोठी ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मोपना परहा, हा कारण देहाचा काला आहे. आणि तिन्ही काले आजच्या दिवशी काय होत असतात? साजरे होतात. आणि त्या काल्यामध्ये प्रमाण म्हणून गेले महाराज मंडळी चरित्र ते उच्चाराने केले देवी मोकळी. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतार धारण करतात. का? त्याचं कारण आहे अवतार 3 कारणासाठी धारण केलेला आहे. भगवान परमात्मा गीतेमध्ये म्हणतात हम त्रय कारणम युगे युगे संभवामी. पहिलं कारण परित्राणाय साधूनाम, साधूचं संरक्षण, विनाशाय दुष्कृताम, वाईट लोकाला मारणं आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी आम्ही काय करत असतो? अवतार घेत असतो. धर्माचं संरक्षण करण्यासाठी भगवान परमात्म्याचा अवतार आहे. पण अवतार धारण करत असताना कुणाच्या कुठे अवतार धारण करतात? पण अवताराचे प्रकार किती आहेत? तुम्हाला अवताराचे प्रकार सांगतो. बच्चे कच्चे वरा, नारशी, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, होणारा, कलंकी. 5 7 कोणते गुरुजी येतो ना शिक्षण गणिताला कोणते गुरुजी आमचे गुरुजी झाले अध्यात्माचे गुरुजी. ग्रामीण शाळेत येतात कुठे? बच्चे कच्चे वरा, नारशी, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि होणारा कलंकी. किती झाले? 6 झाले. पुन्हा 6 अवतार सांगितले. अंश, अंश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णता. परिपूर्णतम अवतार जर असेल तो कृष्ण परमात्म्याचा आहे. आणि मग हे अवतार भगवान परमात्मा गोकुळामध्ये धारण करतात. कशासाठी? तर कुणाच्या पोटी जन्माला येतात? वसुदेव देवकी सारखे आई वडील असतात. साधू संतांनी अवतार धारण करायचा असेल तर पवित्रते कृप पावन
जन्म घेते. आई वडिलांची पुण्य जर असेल तर भगवान परमात्मा अवतार धारण करतो. वसुदेव देवकीची 3 जन्माची पुण्य प्रजापती सुद्धा त्याची पत्नी कृष्णी यांनी भगवान ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार एक मनोंतर काल तपश्चर्या केली. प्रसन्न झाले. काय मागायचे ते मागा, म्हणजे तुझ्यासारखा मुलगा पाहिजे. देव तथास्तु म्हणजे कृष्णीने अवतार धारण केला. पुन्हा पुढच्या जन्मामध्ये कश्यप आदिती झाली, सेवा केली. काय मागायचे ते मागा, म्हणजे तुझ्यासारखा मुलगा पाहिजे. भगवान परमात्मा वामन रूपाने अवतार धारण करतात आणि पुन्हा वसुदेव देवकी त्यांनी खूप मोठी तपश्चर्या केली. देवा प्रसन्न झाले. काय मागायचे मागा, तुझ्यासारखा मुलगा पाहिजे. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी कृष्ण रूपाने अवतार धारण करतात. आणि देवकीच्या गर्भात देवाने सांगू तुम्हाला, कलियुगामध्ये देव नाही कोटी जन्माला आले तरी चालते, साधू संत कोटी नाही जरी जन्माला आले तरी चालते. पण तुम्हाला सांगतो, सद्गुणी मुलं जर आई वडिलाच्या पोटी जन्माला आले तर आई वडिलाचं परम भाग्य म्हणावं लागेल. सद्गुणी मुलं आई वडिलाचा विचार जर केला तर सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरी जर आपण पाहिलं तर एकच काय आहे, आवाज एक सूर आहे. काय करावं, पूर्ण चांगले नाही. मी सांगू तुम्हाला, सत्ता संपत्ती वैभव सगळं काही जरी मिळवलं आणि संतती जर चांगली नसेल तर सत्ता संपत्ती वैभव याला शून्य किंमत आहे. जीवनामध्ये सत्ता नसू द्या, संपत्ती नसू द्या, पण संतती जर चांगली असली तर त्याच्यासारखा भाग्यवान मनुष्य जगाच्या बाजूला दुसरा कोणता नाही. मुलगा जर सुशील जन्माला आला ताईची पुण्य, विद्वान जन्माला आला तर वडिलाची पुण्य, उदार अंतकरणाचा जन्माला आला तर त्याच्या वंशाची पुण्य, आणि सौभाग्यवान जर जन्माला आला त्याची स्वतःची पुण्य. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चक्रता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सहभाग घेतात. आता याच्या विरोधात श्लोक सांगतो. मुलगा जर उन्मत्त जन्माला आला तर आईचा दोष आहे, मूर्ख जन्माला आला तर वडिलाचा दोष आहे, हळाचा कृपण जर जन्माला आला तर त्याच्या वंशाचा दोष आहे. सगळ्या गावाने सहकार्य केलं आणि जर तो सुधरत नसेल, दरिद्री जर जन्माला येत असेल तर त्याचा स्वतःचा दोष येतो. मुलगा उन्मत्त जन्माला आला आईचा दोष समजायचा, मूर्ख जन्माला आला वडिलाचा दोष, हळाचा कृपण जर जन्माला आला तर त्याच्या वंशाचा दोष आहे. कृपण शब्दाचा अर्थ कळतो का? कृपण शब्दाचा अर्थ कळतो नाही? बर, चिकट मराठवाडी भाषेमध्ये हलकट, हलकट जर पोरग जन्माला आलं समजा त्याचा दोष नाही, त्याच्या वंशाचा दोष. धार्मिक कार्य जर असेल, 10 रुपये जर मागितले दिले नाही त्याच्यावर नाराज होऊ नका. का? दातृत्व त्याच्याकडे नाही, तो तर हलकटच आहे, देणार नाही काही, तो हलकट. मला वाटतं कुठं चालला काही, तो हलकट आहे, त्याचा बाप हलकट आहे, त्याचा हलकट आहे, त्याचा माझा हलकट आहे, त्याचा साखरपाजा हलकट आहे, त्याचा त्याची खानदान हलकट आहे म्हणतात. त्याच्याकडून दान धर्म घडणार नाही. का घडणार नाही त्याचं कारण ते तो हलकट आहे. आणि हलकट मुलगा जन्माला आला की समजायचं त्याच्या वंशाचा दोष. आमचे आदरणीय प्रभूजी गुरुदेव पांडुरंग महाराज वैद्य म्हणायचे तो मोठी चूस आहे. मकी म्हणजे माशी आणि चूस म्हणजे चाटणे. तुपामध्ये माशी जर पडली जेवण काढून टाकणार नाही तो. अगोदर काय घे उचली माशी, माशी अशी चाटली आणि मग विकून दिली. पण असा भक्तीचूर जर मुलगा असेल तर सत्तामध्ये दान धर्म करणार नाही. मग देवासारखा मुलगा किंवा देवच आपल्या पोटी जर जन्माला येत असेल तर पुण्य असं लागते. वसुदेव देवीची पुण्य भगवान परमात्मा प्रगट झालेली आहे.
गोकुळीच्या सुखांत पार नाही बाळकृष्ण नंदाहरी शांत बसा मायला पुढे शांत बसा त्या ठिकाणाहून मथुरेतून काय केलं गोकुळामध्ये नेलं आणि गोकुळामध्ये आनंदोत्सव साजरा झालेला आहे गोकुळीच्या सुखांत नाराज व्हायचं ना कारण जोडीदार असला पाहिजे भगवान परमात्मा म्हणतात आपलं त्या ठिकाणी वर्णन केले महाराजांनी गोकुळीच्या सुखांत पार नसले का बाळकृष्ण नंदाघरी आनंद करणारी पुढिया तोरणे कीर्ती कथा गाते गाणे तुकामने छंद भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले कशासाठी प्रगट झाले कीर्तनासाठी घेतलेल्या अभंगाचे नारायणी अवतार केला धर्मसंस्थामध्ये नारायणाने अवतार धारण कशासाठी केला धर्माची संस्थापना करण्यासाठी अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितले भगवान परमात्मा प्रकट झाले लहानाचे मोठे गोकुळात व्हायला लागले कंसाला इकडे माहिती झालं की माझा शत्रू माझ्या हातावर काय तुरी घेऊन निघून गेलेला आहे म्हणून कंस काय करायला लागला मोठमोठ्या योजना आखायला लागला त्या कृष्णाला मारलं पाहिजे शत्रूला मारलं पाहिजे
मोठी बैठक आयोजित केली. बैठकीमध्ये ठरवलं अर्ध राज्य मी देतो पण कृष्णाला मारून या गोकुळातून. अर्ध राज्य सप्ताहाला वर्गणी देताना कंजूस पुन्हा करते पण काही अडचण निर्माण झाली. आता ह्यो अर्ध राज्य द्यायला लागलं. अर्ध राज्य द्यायला लागलं. शेवटी पुतना मावशी समोर आली आणि पुतना मावशी सांगते तुला काय अक्कल बिक्कल आहे? माझ्या वडिलांचं ते राज्य तुला दिलं म्हणजे तू काय अर्ध करून टाकतो काय? मुलीचा सुद्धा वाटा असतो म्हणजे त्याच्यात तू नको मला देऊ पण अर्ध लोकांना जाऊ देऊ. मी त्या कालप्रमाच्या कृष्णाला मारून येते. विड्या उचलला तिने. सुंदर असं स्त्रीचं रूप धारण केलं होती राक्षसीन. स्तनामध्ये हलहल विष भरलं आणि गोकुळामध्ये तिचा प्रवेश झालेला. गोकुळामध्ये गेल्यानंतर त्या दिवशी जेवढे जेवढे पूर्व मेलेले होते एक एक घोट त्यांना पालदा. लगेच पांढरे डोळे केले त्यांनी. पांढरे डोळे केले म्हणजे काय झाले? मेले. दुपारची वेळ थाप दिली दरवाज्यावर. यशोदे दरवाजा उघड. दरवाजा उघड बनल्यावर यशोदेने दरवाजा उघडला आणि त्या पुतना मावशीकडे यशोदा बघतच बसली. ती म्हणजे कोण ग बाई तू? ती म्हणजे मला ओळखील नाही काय? म्हणजे नाही. अगं मी तुझी मोठी बहीण आहे. म्हणजे मोठी बहीण आहे. कृष्णाची कोण झाली? ती मावशी झाली. पुतना मावशी. ती म्हणली बघ आता इतक्या दिवस कशी दिसली नाही. गुरुने सुदाम बाबा गेले त्यावेळेला मी आली नाहीस. रामाजी बाबा गेले त्यावेळेला मी आली नाही. सावळत महाराज गेले त्यावेळेला आले नाहीस. दिगंबर बाबाच्या वेळेला मी नाही. गावातले मोठमोठे लग्न होते कार्यक्रम होते त्यावेळी आले नाहीस. एवढी मोठी स्वामी महाराजांची पुण्यतिथी साजरी होते तिथं मी थोबाड दाखवलं नाही. सर काय लागलीस म्हणायला तुझी बहीण आहे म्हणून. अगं हो म्हणजे मला माझ्या प्रपंचाने येत आलं नाही. खरंच मी तुझी बहीण 1972ला दुष्काळ पडला. ऊस तोडायला कोल्हापूरकडे गेले. तिथं थांबले होते आणि तुला मुलगा झाला म्हणून मी बघायला आले. आता बहिणीचं नातं लावलं. बसा म्हणजे ते म्हणजे मी बसायला नाही आले. मला काम आहे. पोराला बघायचंय म्हणजे तुझ्या. तिने सांगितलं नाव दो घातलेले पूर्ण पाण्यात झोपलेले. भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही झोपा काढायला आलेलो नाही. मी कार्य करण्यासाठी आलेलो. दुष्टाला मारण्यासाठी आलेलो. मग हातपाय झाडायला लागले. पाण्यामध्ये असे खेळायला लागले. थोड्या वेळेने यशोदेला सांगितले यशोदे तो पाण्यामध्ये जागाच आहे. जाऊ का? घेऊ का? यशोदेच्या परवानगीशिवाय तिकडे गेली नाही. गेली. कृष्ण परमात्म्याला असं धरलं. पाहिलं. पाहिल्या वेदनावी बैसीची वेदनावणी. अहो जगाला क्षणात मोहित करणारा तो भगवान परमात्मा पुतना मावशीला मोहित करणार नाही असं उत्तर राहतो. नाशिक द्यायला लागले. तोंडावर हात फिरायला लागले. आदरणीय प्रभूचे गुरुजी रामहरी बाबा डोळं बोलायचे माझे आचुडे बचुडे चिपुडे राजरूपडे वांगरू घाली ती कुचडे. पाच त्याला काय करायला लागली? झेलायला लागले. ते पोरगं हसायला लागलं आणि मला लागलं पुतना मावशी तुझं अंधारनं झेलून हातावर मला सगळं कळालेलं आहे. तू काय मला खेळवायला आलेली नाहीस. मला मारायला आलेलीस पण मी पण तयारीत आहे. ती म्हणायला लागली मी मारायला आलेले. बस विषय सरा लावल्याबरोबर अशी ढाकरायला लागली. त्या सुरुवातीला रक्तप्राशन केलं. दूध प्राशन केलं. पंचप्रमाणाचं आकर्षण केलं आणि ज्या वेळेला प्राण खेचायला लागला भगवान परमात्मा त्यावेळेला ती म्हणायची कृष्णा सोड सोडी सोडी रे अनंता रे रे ते प्रमाण कोणाचं जर सांगितलं तर फायदा ते दिगंबर बाबाचं प्रमाण होतं.
बाबा म्हणायचे ठीक आहे म्हणत गुरुने बाबा तिला म्हणून ठीक आहे म्हणायची माझा अधिकार नाही पण त्यांचं म्हटलं चालतं आणि गुरुने राम हरी बाबा म्हणायचे बाहेर पण पाठांतराचा विचार जर केला गुरुने सुदाम बाबांना जरी प्रमाण नाही आठवलं आणि राम हरी बाबांना जरी प्रमाण नाही आठवलं ते प्रमाण फक्त दिगंबर बाबालाच आठवणार ना थोडा पाठांतर त्यांच्याकडे 3-3 तास गाता भजन असायचं सकाळी नाश्ता केल्यावर 9 ला गाता भजन चालू ते 12 वाजेपर्यंत 12 ते 1 जेवण आणि पुन्हा 12 नंतर 1, 2, 3 पाहू भास्कर महाराज 3-3 तास भजन असायचं 6 तास आपले दाढीवाली माऊली होते ना त्यांनी एकदा सांगितलं म्हणजे दिगंबर बाबा चहा प्यायला गेले आणि मी 1 तास आणि घड्याळ पुढे करून घेऊ सांगितलं म्हणजे बाबा दिगंबर बाबा अजून आले नाही मग काय बाबाला रागात काठी घेऊन उठले म्हणले 1 तास उशीर झाला भजन कसं काय चालू केलं ते येऊन बघतात तर घड्याळ तर काय 1 वाजता आणि 2 कसं काय वाजले गेले म्हणजे बाबा म्हणजे हे बघा घड्याळात 1 वाजला ते दाढीवाले माऊली सांगितलं 2 वाजल्यात म्हणून आणि पुन्हा माऊलीला बोलून घेतलं माऊलीला म्हणले आता तुम्ही विना घ्यायचा तुम्ही भजन करायचं मी बसतो म्हणजे बाबाने काय केलं त्यांना भजन करायला लावलं नाहीतरी अधिक महिन्यात आमची सुद्धा टाळ करून गात्याचे 2-4 मारायचे झाले बाबा गाणे टाकून बसायचे आणि टाळ करायला इकडे तिकडे अजिबात चालू देत होते सोडी रे अनंता मेले मेले रे कृष्णनाथा मी मेले सोड भगवान परमात्म्याने सांगितलं माझा अवतार त्याच्यासाठी सोडायसाठी मी आलेलो नाही तुला मारण्यासाठी आलेलो आहे मावशीचं नातं लावलं पण भगवान परमात्मा त्याला मोक्ष विषपाधू आली पुतरा विषपाधू आली पुतरा तिला सावित्र्य नावाचा सर्वश्रेष्ठ मोक्ष भगवान परमात्म्याने दिला कंसाला कळालं की पुतना मावशीला मारलं एक मामा नावाचा दैत्य होते त्याने धोतर वगैरे घातलेलं होतं ब्राह्मणाचं रूप धारण केलं होतं त्याने गेला आणि त्या ठिकाणी म्हणला कृष्णाला मारायचं काम काय बायाचंही काय म्हणला है की नाही त्यासाठी पुरुष असावा लागतो देव म्हणजे तुझ्या पायात आली होय आता ये म्हणले इकडे पंचांग हातात घेतलं खांद्यावरती पंचांग टाकलं आपलं हे पंचा टाकलं दोतार नेसला आणि आल्याबरोबर गावामध्ये सांगायला लागला एकादशी आज आहे द्वादशी उद्या आहे पौर्णिमा दिवशी आहे दत्त जयंती करून आलेले आहेत काही लोक पहिल्या पौर्णिमेला करतील काही दुसऱ्या पौर्णिमेला करतील सांगायला लागला आणि बरोबर ईश्वरीच्या वाड्यावर आला थाप मारली दरवाजा उघडला बसायला पाठीमागे टेकायला पाठ आहे पंचांगाला पाठ आहे उद्बत्तेचा घमघमाट आहे दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावर भविष्य सांगायला लागलं कृष्णाचं यशोदे ते पोरगा मोठ नक्षत्रावर जन्माला आलेले पोकते लहान आणि आपल्या मळ्याच्या तिकडे काय खड्डा खोद आणि त्याच्यात त्याला पडून टाक कोणत्या यावर वाटेल सांग आईला असं वाटलं चित्र भविष्य सांगायला लागलेलं आहे याच्यापेक्षा दक्षिणा द्यावी आणि ब्राह्मणाला पकडून द्या जा म्हणून यशोदा यांनी काय केलं पर्स काढली पैसे द्यायला लागली भगवान परमात्म्याने सांगितलं आई फक्त भविष्य ऐकून घ्यायचं काम तुझं आहे आणि या ब्राह्मणाला दक्षिणा द्यायचं काम पट्ट्याचं आहे दक्षिणा नाही देतो
ब्राह्मणाला बसायला जो पाठ दिला होता असा टेकायला, त्या पाठाला सांगितलं मागे सरका, इकडे कोणतं गाव आहे पाठीवर? विठविला भट दिला माधुरी बरी पाट, दिला माधुरी बरी पाट, दिला माधुरी बरी पाट, माझ्या पद्धतीने मला असा पाठ गेला आणि पुन्हा स्पीड घेऊन आला. आपण चढाला गाडी काय करतो, चढायच्या वेळेला महाग घेतोय रिवर्स आणि घेऊन काय करतात, फर्स्ट गिअर टाकायचा आणि पुन्हा जोरात गाडी ओढायची. तसा तो पाठ जो होता तो पाठीमाग असा लांब गेला आणि लांब गेल्यानंतर जोरात आला आणि त्या ब्राह्मणाच्या पाठीवर बापूला वाटले की ब्राह्मण सोडून माझ्याकडे रामकृष्ण ध्यानात यायला पाहिजे होतं, एवढ्या जोराकडे नाही मारायला पाहिजे, कारण तसा शोषण असा मार यायला पाहिजे होता. आपण देवाच्या पाठीचे चला जोरात जसा पाठीमध्ये बसला फाटून खाली पडला. पंचांग टेकवलेला जो पाठ होता ते असं नाकाळाला हात फाटलो. ते म्हणला मग मी काय करू, हम भी किसी से कम नाही. मग उठायला लागला, पळायला लागला बाहेर. भारताच्या भेंडीनं बाजा आडव्या आल्या, उठाची पलटा झाला, कलवडातल्या गौऱ्या आल्या, फटाफट लागल्या. आणि अशा अवस्थेमध्ये विटंबिला भट दिला पाठीवरील वाट आणि जाणवं जे घातलं होतं ते जाणवं मनासारखं झालं. ब्राह्मणाचं जाणवत तुटलं, पंचांग पाठवलं होतं मी भेटलं. लागलं तुझं पळायला. देवाने पुतना मावशीला मारलं, सावित्री नावाचा मोक्ष दिला आणि मांगळवाटाला का सोडलं त्याचं कारण ते ब्राह्मण म्हणून सोडलं. आपल्या हातून हत्या घडू नये देवाला वाटलं. कंसाला सुद्धा माहिती झालं पाहिजे, माझ्याकडे जर कुणाला पाठवलंच ना आता इथून पुढे मारायला तर त्याची अवस्था मी अशी केली नाही. भगवान परमात्म्याला मारण्यासाठी तो प्रयत्न करते. तिकडे भगवान परमात्मा लहानाचे मोठे होतात आणि लहानाचे मोठे भगवान परमात्मा झाल्यानंतर हळूहळू हळूहळू गोपाळगड्यामध्ये काय होतात, सहभागी होतात आणि गोपाळामध्ये सहभागी झाल्यानंतर वडच्या वाकड्या पेंद्या सुद्धा मधुमंत्र मनुष्य सगळेच्या सगळे गोपाळ भगवान परमात्म्याच्या बरोबर राहतात आणि भगवान परमात्म्याच्या बरोबर राहिल्यानंतर एका गोपाळाला विचारलं, असा वाळून का गेला, दूध काय मिळत नाही का काय नाही. मग भगवान परमात्मा म्हणतात याला Yeah.
अवघे माझ्या मागे मागे आज ते तो पुरी पुरी म्हणाली माझ्या पाठीमागे. आता कुणी कुणाच्या पाठीमागे जावं याचं देखील शास्त्र. जीवाने जीवाच्या पाठीमागे जाऊ नये, जीवाने जगाच्या पाठीमागे जाऊ नये, जगाने जगाच्या पाठीमागे जाऊ नये. जीवाला जर जायचं असेल तर देवाच्या किंवा देवमान्य संतांच्या पाठीमागे गेल्यानंतर आपल्या जीवनात कल्याण होतं. सगळे गोपाळ भगवान परमात्म्याच्या पाठीमागे गेलेले आणि पाठीमागे चालले. तेवढ्यात पेंद्यांनी सांगितलं, अरे गोपाळ आपण देवाच्या पाठीमागे चाललो पण काहीच आपण घेतलं नाही म्हणजे विचारलं नाही देवाला. हे गोष्ट सांगतो तुम्हाला. गुरुनाथ व्यंकटस्वामी महाराजांच्या कार्यामध्ये जी जी मंडळी योगदान देतात, सहकार्य करतात ना, त्यांचं देव कल्याण केल्याशिवाय राहत नाही. आताच मला विदर्भातल्या आमदाराचा फोन आला होता. आकाश कुंडकर भाऊसाहेब कुंडकरचा फोन आला. त्याच्या मतदारसंघामध्ये परवा आपण 30-40 गाड्या घेऊन गेलो. तिथले लोक स्वामी महाराजांची मूर्ती बसवली. तिथं स्वामी महाराजांचं मंदिर त्या विहीगावकर गावकरी मंडळींनी बांधलं. आकाश कुंडकर त्यांनी काय केलं, सभामंडप बांधून दिला आणि त्याच्यानंतर आपल्या व्यंकटस्वामी महाराज संस्थान नेंगूर आणि परिसरातल्या सगळ्या लोकांनी जे आपल्या पुण्यतिथीमध्ये मूर्ती बसवायला पैसे दिलेले होते, ज्यांनी पैसे दिले होते त्यांची यादी आपल्याकडे 2 लाख रुपये त्यांना दिले त्या ठिकाणी आणि स्वामी महाराजांची सुंदर मूर्ती आणली आणि ती मूर्ती बसवली. कार्यक्रमाला ते आकाश कुंडकर आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, हे महाप्रसाद जो आहे तो माझ्यातर्फे, ते पाकिट जे होतं पैशाचं माझ्या हातात द्यायला लागलं. मी म्हणलं माझ्या हातात देण्यापेक्षा आदरणीय पूज्य गुरु संदीपान आपलं संजय महाराज पाचपोर त्यांच्या हातात द्या. मग मी घेतलं, त्यांच्याजवळ दिलं. बरं झालं म्हणलं, तुम्ही महाप्रसादाचं योगदान उचललं, स्वामी महाराज तुमचं कल्याण करतील म्हणतो. सकाळीच फोन झाला. ते म्हणले महाराज स्वामी महाराजांच्या कार्यामध्ये महाप्रसाद मी केला तर स्वामी महाराजांनी मंत्रीपदाचा प्रसाद मला दिला. झाले ते कॅबिनेट मंत्री झाले. लगेच आम्ही त्यांचं अभिनंदन केलं. का स्वामीच्या कार्यामध्ये जे कार्य करतात त्यांना देव मागं ठेवत नाही, त्याच्यासाठी मी सांगतो. पण पाठीमागं जायचं. हे सगळ्या वारकऱ्याच्या पाठीमागं आले, आमदार झाले, आमदार होऊन काय झाले, मंत्री झाले. मंत्री पण ते काय म्हणतात, परवाच्या कार्यक्रमामध्ये स्वामी महाराजांचा आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये मला लाभला. आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद द्यायचा असेल तर संतांच्या पाठीमागे जाऊ, नाही तर देवाच्या पाठीमागे जाऊ. देवाच्या पाठीमागे सगळे गोपाळ गेले आणि भगवान परमात्म्याने गोपाळाला दही दूध तूप लोणी वगैरे खाऊ घातलं. गवळणी पाहतात तर पाहती गवळणी तोती पालती दुधाच्या पालत्या घातलेल्या आहेत. ते पिठेमध्ये चर्चा आहे. कुणी खोडी केली, कुणी चोरी केली. म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली गेले तयाविने नाशी नव्हे दुसऱ्याला अशी चोरी करता येत नाही असा गवळणीचा ठाम निश्चय झाला. भगवान परमात्म्याने 2 अवस्थेमध्ये घोड्या केल्या, चोऱ्या केल्या आणि चरित्र केलं. त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये Yeah.
परमात्म्याने दशा म्हणजे अवस्था हे दशे चरित्र केले रांगत असताना काही चरित्र केलं आणि गोधन राखत असताना काय केलं त्याच्यापैकी रांगत असताना काय चरित्र केलं आपण अगोदर सांगू रांगत रंगणी चोरी तलवणी मानवी चरणी देतिकाराने यशोदे साधनी दैविक भक्षुने कमाल गेले नवल केले साधनी कृष्णाळवाला परतनी मागे नावा कृष्णाळवा किंवा काग वगैरे का मारिले बाळत अवघी दैत्य खाली पडविली पुन्हा भोकटशाही महाराज म्हणायचे कित्येकाच्या खोड्या केल्या कित्येकाच्या चोऱ्या केल्या कित्येकाचा गंगा जिरवला कित्येकाचा अभिमान घालवला आणि कित्येकाचा मुर्दा पाडला त्यांनी रांगत असताना हे चरित्र केलं आणि गोधने राखत असताना काही चरित्र केलेले म्हणून रांगता गोधने राखीत आहे. आता भगवान परमात्मा काय काय चरित्र करतात गोकुळामध्ये तर प्रमाण मी सांगतो त्या मामला घातलेली एक पिढीचा शोषणी मुक्तनाविषयी पाहिजे उकळी बाधिता उठले मुलातून क्षुणी मृत्यू कावतनी दामिनी घोरी हो एक वेळा भगवान परमात्म्याने माती खाल्ली आणि माती खाल्ल्याबरोबर बलराम दादाने चाळी लावली आई कृष्णाने माती खाल्ली खरं सांगितलं होतं बरं का खरं सांगितलं होतं पण तो चाळी लावली आईने विचारलं तू माती खाल्ली का ते मला नाही खाल्ली आईने सांगितलं बलराम दादा कसं काय सांगतोय तू माती खाल्ली ते मला पहिल्यापासून माझा विरोध आई ग आई नाही खाल्ली बलराम दादा सांगतोय बलराम दादा बोलतो आणि कुमांड घेतो मधुवरी कुमांड घेतो मधुवरी आपला जवळ असल्यानं सकरी जाऊन मग आपला अर्ध सोडून काय माती खाली भगवान परमात्म्याने आणि आईने सांगितलं म्हणजे माती खाली नाही तर माती भगवान परमात्म्याने खाल्ली मातीच का खाल्ली त्याची 5 कारण सांगितले. पहिलं कारण असं आहे की लोणी खाल्ल्यामुळं जीवाची चोपड झाली होती म्हणून भगवान परमात्म्याने माती खाल्ली नाही का. दुसरी गोष्ट अशी आहे की भगवान परमात्म्याला गोपाळाबरोबर काम करायचं होतं. काम करत असताना एखाद्या वेळेला राग येऊ नये म्हणून त्यांनी काय केलं माती खाल्ली. दुसरी गोष्ट गोपाळाबरोबर खेळत असताना भांडण होऊ नये त्या पृथ्वीला काय म्हणले क्षमा म्हणते धरित्री म्हणते म्हणून गोपाळावर हात पडू नये क्षमा करण्याचा अधिकार आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा म्हणून काय केलं माती खाल्ली. तिसरी गोष्ट अशी सुद्धा शब्द भगवान परमात्मा पण गोपाळाबरोबर राहायचं होतं म्हणून रजगुणाचा थोडा अंश आपल्या हृदयात असला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं माती खाल्ली. आणि पण आईला ब्रह्मांड दाखवायचे होते मुखामध्ये आणि म्हणून माती खाल्लेली. माराव यातीने Wow.
लोकांमध्ये दाखवायचे होते म्हणून माती खाली वेगवेगळ्या पद्धतीने भगवान परमात्म्याने चरित्र केलेले आहे. शेवटी आईला प्रार्थना केली, आता इथून पुढे मी माती खाणार नाही, माझं काम झालंय. काम झाल्यानंतर पुन्हा माती खाण्याचं काही कारण नाही. एक वेळेला भगवान परमात्मा यशोदेच्या मांडीवर होते आणि मांडीवर असल्यानंतर आता लहान मुलाचं तोंड आईच्या तोंडाकडे होतं, आईचं त्या लहान मुलाच्या मुखाकडे तोंड होतं. भगवान परमात्म्याने आईला एक विषय विचारला, आई ती राधाबाई का राधा? राधा गोरी आहे आणि मी कशामुळे काळा आहे सांगतो माझ्या. आता काय सांगतो यशोदा, मी काळा आणि राधा गोरी कशी काय? राधा क्यों गोरी मैं क्यों काला? यशोमती मैया से बोले नंद राधा यशोमती मैया से बोले, क्या बोले? राधा क्यों गोरी मैं क्यों काला? मी का काळा आहे? आता असं म्हणजे आईने काय उत्तर द्यावं कोणाला सांगतो काय सांग? पण आईने सांगितलं कृष्णा त्याचं असं झालं, तू रात्री 12 वाजता जन्माला आलास आणि अंधार होता, तू जन्माला आला की तो अंधार तुझ्या अंगाला लागला, तू काळा जन्माला. बरं राधाजी ना दिवसा जन्माला आली होती, उजेड होता, प्रकाश होता आणि त्या उजेडामध्ये प्रकाशामध्ये राधेचा जन्म झाला म्हणून राधा काय आहे? गोरी. पुन्हा सांगितलं तुला अंधाऱ्या खोलीतून आणत असताना पाऊस लागलेला होता थोडाफार, त्याच्यामुळे तुझी लहानपणी कातरी काय झाली? काळी झाली. म्हणजे राधेला इकडे तिकडे न्यायची कुठे गरज पडली नाही म्हणून राधा कशी गोरी. राधा गोरी. कृष्ण म्हणाला तुला मी आवडतो का ती राधा आवडते? तिने सांगितलं मला तू एकला आवडशी, तूच आवडतोस, मला राधा आवडत नाही. ते म्हणलं आपल्याला आवडती राधा. आईने सांगितलं तुला आवडते आवडते. तुम्ही जर कोकणामध्ये गेला, नंदगावमध्ये गेला, नंदगावामध्ये भगवान परमात्म्याचा राजवाडा वरती आहे, असा कुठं ह्याच्यावरती डोंगरावर, आणि खाली सगळी घरे तर वरती राजवाडा आहे. का? त्याचं कारण आहे की कृष्ण जन्माला आल्यानंतर कंस मारण्यासाठी प्रयत्न करत होता, म्हणून ते शत्रू कृष्णाच्या वाड्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून अगोदर लोक काय करायचे? त्या माणसाला धरायचे, भांडायचे. म्हणजे कृष्णाचं संरक्षण कोण करत होतं? समाज करत होता. आणि ते बसताना बघा राधेचं बाहेर बघा असा तुम्हाला सांगतो काय डोंगर आहे. राधा जी आहे ती सगळ्या जनतेचं संरक्षण करते आणि कृष्णाचं संरक्षण जनता करते. आणि म्हणून तिथे गोकुळामध्ये गेल्यानंतर आपल्या भागामध्ये कोणी जरी भेटलं ते आपण काय करतो? जय हरी, रामकृष्ण हरी, राम राम, आदेश. संदेशामध्ये आदेश करण्याची पद्धत असं म्हणतो. पण गोकुळामध्ये जर आपण गेलो तर कृष्ण कृष्ण म्हणतो का कोणी? हा नाही नाही, लगे बाजूला सरकायचं. काय म्हणतात? राधे राधे. रिक्षावाला असला तरी तो म्हणतो राधे राधे. आणि कोण सामान्य एखादा पायी दर्शनाला चालला त्याला राधा राधे राधे म्हणतो. माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये महिला असो पुरुष असो सगळेजण लोक काय म्हणतात? माऊली माऊली माऊली, सगळ्यांना माऊली. राधे राधे. कृष्ण नंतर आहे गोकुळामध्ये, अगोदर राधा आहे आणि नंतर कृष्ण आहे. आपल्याकडे अगोदर कोण आहे? विठ्ठल आहे. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही आपल्या नाना ध्यानी. अगोदर विठ्ठल पुन्हा रुक्मिणी. राधेचा फार मोठा तुम्हाला सांगतो उपकार आपल्या या जगावरती आहे. तात्पर्य मला सांगायचं काय की राधेचा मोठेपणा करण्यासाठी भगवान परमात्मा राधेला प्राधान्य देत आहे. पुन्हा एकदा भगवान परमात्म्याने काय केलं? आईच्या मांडीवर बसलेले आणि मांडीवर बसल्यानंतर
दूध असं उतू चाललेलं होतं. आईला विचारलं तुला कोण आवडतं? आईने सांगितलं तू आवडतोस. कोण आवडतं? तू आवडतो. कोण आवडतं? गावाला शिंका येतात म्हणजे तू आवडतोस. दूध उतू चालल्यानंतर ती साई ज्यावेळेला खाली चालली त्यावेळेला कृष्णाला खाली ठेवलं. दुधाकडे गेला. आई दुधाकडे गेली. कृष्ण मोठ्याने रडायला लागला. कृष्णाला उचलावं का? दूध उतू चालले ते बघावं. दासी जेव्हा त्यांना सांगितलं दुधाकडे तुम्ही बघा, कृष्णाला उचलते. कृष्णाला उचललं. अरे काय झालं रडायला? काय नाही. तुला लाई खोटं बोलतीस. ठाकूर इथे लागला जगाला का? ठाकूर घ्यायला लागला. तू खोटं बोलतीस. मी अगोदर तुला विचारलं तुला कोण आवडतं? तू सांगितलं की तू आवडतो. पण मला आता कळालं माझ्यापेक्षा तुला दूध जास्त आवडते. दुधावरची साई जास्त आवडते. ते सगळे ईश्वरीकडे येत होतं. तापलेलं दूध आहे ना ते भगवंताकडे जात होतं. तसं प्रपंचामध्ये आपण जर तापलो तर आपण देखील संत महात्म्याकडे किंवा भगवान परमात्म्याकडे जातो. त्यांचं दर्शन घेतो. जीवनामध्ये असते. खूप मोठ्या खोड्या आणि चोऱ्या भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये केलेल्या आहेत. आणि मग खोड्या करतो, चोऱ्या करतो. गवळणी गाराने घेऊन ईश्वर देखील येतात. यशोदा मूर्ती मात्र पूर्ण गवळण्या करत नाही. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसले गुजर वाणी काय सांगता घराने गे गोकुळी झाला. तुम्ही लकुनियाची गोटी लागत याची पाठी एवढी तरी तर गोटी घेऊन जाणार. तुम्ही लकुनियाचा भोरा आळ घेता शारण करा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ शिकणार. कीर्तनाला आलेलं नाही तिथल्या सगळे एकाच घरचे कीर्तनाला. तिथं 12 घरच्या 12 मध्ये यशोदा ऐकायला तयार नाही. प्रचंड मोर्चा काढला. यशोदेला सांगितलं यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. गोकुळात राहावं का जावं सांग म्हणे. हा खोड्या करतोय, चोऱ्या करतोय. यशोदा म्हणते माझ्या विश्वास गवळणी मोर्चात त्या खोड्या करत असलं पाहिजे. यशोदे जवळ बोलवलं. यशोदा सांगती बाळाला नको जाऊ बाहेर खेळायला. घरी कुणाच्या जाऊ नको. रागी ते तुझा पिता जाऊ नको. तुझ्या मी बापाला सांगितल्याशिवाय राहणार. खरं तर बरं का मुलाने जर आईचं ऐकलं नाही आईने कुणाला सांगावं? बापाला सांगावं. खरं तर बापाला प्राधान्य दिलंच पाहिजे. नाहीतर दत्त जयंती कार्याचं कीर्तन चला पोरगं म्हणत आई मी नाही जाणार शाळेत. ती म्हणते नाही जायचं नको. ते म्हणतो पप्पा मारते ना नाही गेल्या तुला काय करायचंय माझ्या शब्दाचं पुढेच करेल मी सांगते त्याला. असं म्हणलं की पोराला काय होतं भावतं ना. पण त्याला माहितीये आपले पप्पा जर कुणाला भेट असतील तर ते म्हणजे उलट बोललो तुम्ही. पप्पा कुणाला देतात तुम्हाला. मुलाला माहितीये की आपल्या आईलाच काय करतात
मम्मीला पप्पा भेटतात, बाकी कुणाला भेट नाही. आदमी कितना ही खतरनाक हो घर से बाहर, घर में आए तो बिल्ली बन जाता है. जास्त विषय सांगितलं. कृष्णाने सांगितलं ठीक आहे आई बाहेर जात नाही, घरात कोण या. मोठा डेरा घेतला दही टाकलं. दही टाकल्याबरोबर मागं कुठं असेल ते रवी केले. भगवान परमात्मा म्हणजे लोणी खायला दे, लोणी दिलं नाही म्हणून डेऱ्यात गेले. गरम पाणी टाकलं, गार पाणी टाकलं, दोन्ही येत नाही म्हणून हात घातला तर डोकं लागलं, मोहर काढलं. कृष्णा अरे डेऱ्यात कधी गेला होता? आई डेऱ्यात गेलो नाही, डेऱ्यातच प्रगट झाला पुन्हा. रवीचा मातला डोक्यात बसला असं तिथं घरी झाला असं डोक्याचं. ते पोरगा हसण्यात म्हणलं तितकं सोपे होईल. त्या वरच्या रवीचा मी बाप, ही रवी मला काही करू शकणार नाही. रवी म्हणजे सूर्य, सूर्याला चंद्राला तुम्हाला सगळ्याला ते जर कुणाचं असेल तर भगवान परमात्म्याचं आहे. गीता वाचा, गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतात यदा तेजो जगद्भासे ते इलम यचंद्रमसी चाग्नो तत्तेजो विद्यमानकम तत्तेजः मामकम विद्धी. तत् म्हणजे ते तेज, मामकम म्हणजे माझं, आणि विद्विधती म्हणजे जाणणे. अर्जुना चंद्राला सूर्याला सगळ्याला तेज आहे ते माझं आहे असं जाण. का सगळ्या जगाचा बाप जर कोण असेल तर भगवान परमात्मा. यशोदेच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि गणपती बाप्पाने संकट टाळलं म्हणून गणपती बाप्पाची उपासना केली. गजवदनाशी तो म्हणत यशोदा माझ्या मुकुंद दाखवून दे. मुकुंद लागून त्या म्हणल्यावर एक मासाची खोडी नाही केली. प्रचिती आली यशोदेशी आणि मग यशोदेने 1 लाख लाडू 1 लाख मोदक तयार केले. गणपती बाप्पाच्या मंदिरात नेले. पूजा करायला उद्भूत आणायच्या विसरल्या. सांगितलं कृष्णा इथं माझ्या वगैरे येईल, तू काय करीत मोदकावर लक्ष दे. तो हसला म्हणून आई एवढा मोठा बोका इथं बसलाय माझ्या घरात गेली. उद्भूती आणायच्या वेळेला झालं काय, त्यांनी गणपती बाप्पाला दम दिला, सगळे लाडू मोदक खाऊन घेतले. आणि पुन्हा सांगितलं माझं नाव सांगायचं नाही तर मग आपल्याशी गाठे म्हणून. गणपती बाप्पाला आले कृष्णाला विचारले लाडू मोदक काय झाले? तुम्हाला ज्याच्यासाठी केले होते त्याला विचार, मला काय विचार. तिला वाटलं कुठं वाद घालून बसवा पोराशी. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा मूर्तीला आणि व्रताची पूर्तता करावा म्हणून गुळ खोबरा आणायला गेली. तो म्हणला अजून मी माझ्या आईने मला ओळखलं नाही. उचलला गणपती बाप्पा आणि गिळून टाकला. आले तर गणपती बाप्पाच गैरहजर ना. पहिल्यांदा लाडू मोठं गैरहजर, पुन्हा गणपती बाप्पा गैरहजर. राग आला मग हातात काठी घेतली. अरे काय देवाशी तर दुसरे देव काय झाला असे हरी हरी. देवालाच विचारलं देव काय झाला. त्यावेळेला देवाला हसू आलं. मीच देव आहे आणि मलाच विचारायला लागले देव काय झाला. शेवटी नावीला झाला. डोळ्यात पाणी आलं. मालकाला सांगितले गावात ठेवायच्या लायकीचं राहिलेलं नाही. म्हणून भगवान परमात्म्यालाही वाटलं की आपल्याला बी आता नुसतं गोकुळातच गोड्या करायच्या चुऱ्या करायच्या असं नाही, आपल्याला पुढेही बहुत करणे आहे. हे डोंगर तारीले या रूपे आनंदे, हे डोंगर तारीले या रूपे आनंदे, हे डोंगर तारीले या रूपे आनंदे, पुढे बहुत करणे आहे, पुढे बहुत करणे आहे. माझी वाणी तुझे वरती बोल राम, माझी वाणी तुझे वरती बोल राम. पुढेही बहुत करणे आहे. ते सोंग धारण केलं होतं. पुढ्या करणे सोंग धारण केलं होतं. ते भगवान परमात्म्याने सारलं आणि त्यांना माहिती आहे पुन्हा शेतामध्ये जायचंय, काला करायचंय, पुन्हा तिथून उग्रसेनाला मारायचंय, मथुरेला जायचंय, आपलं त्या कौसाला मारायचंय, उग्रसेनाला राज्य द्यायचंय, द्वारकेला जायचंय, द्वारकेला जाऊन सोन्याची द्वारका बनवायची, त्या ठिकाणी राजा व्हायचंय, अर्जुनाला गीतेचा उपदेश द्यायचा आहे. म्हणून पुढेही बहुत करणे आहे. हे सोंगसायले आरोग्य पुढेही बहुत करणे आहे. माझी वाणी तुझे निगुण नाम ऐसे दे प्रेम काही काळा विठोबा.
माझी वाणी तुझे परिणाम असे दे प्रेम काही कळा. भगवान परमात्म्याला ऑर्डर मिळाली आणि मालकाने सांगितलं नंदराजाने तुम्ही काय करायचे गाया घेऊन शेतामध्ये जायचे. भगवान परमात्म्याने सर्व गोपाळ यारे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ राजा. यारे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ राजा. तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ राजा. तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ राजा. गोपाळ राजा जया. सर्व गोपाळाला सांगितलं गाय घेऊन शेतामध्ये या. सगळे गोपाळ गाय घेऊन शेतामध्ये आले. गाय चरल्या झाडाखाली उभा राहिल्या खाल्या तळवंत करतात. वेळ जात नाही मुंगळ्याची वाटत झाली. माझ्याकडे कोण कोण निघाला देते आणि गळ्याची वाटत झाल्यावर खेळ खेळायला सुरुवात केली. खेळ मांडली गेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे रोधाभिमान केला पावडणी घेतली कला भागातील बाई रे. खेळ खेळायला लागले. खेळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. शेंडीचा खूप खेळ होईल तुला विभक्त का प्रत्येक उशिरा आला त्याच्या पुढे बसला नाही. खेळ खेळायला लागले. खेळाचे प्रकार आहेत अंगात उभा विटीदांडू चित्रपळी सुरकवडी घोडे सुरकडी अंगात उभा सुरकुंबा चुळचुळ मुंगळा वेगवेगळे खेळ आहेत. एक दोन खेळ आपण गुरुजी असले वर्ष निवड आले दुसरे असं प्रवासित गेले असते. आपण ती पण म्हणले की सवय 4, 5, 6 वेळा वाजली समजून घ्यायचं की माझे नरकच आहे. घोड्यावर जर एखादा बसणारा असला ना घोड्यावर थाप टाकली की घोडं ओळखी बसणारा किती तरबेज आहे म्हणून. आणि बसणारा सुद्धा घोड्यावर थाप टाकल्याबरोबर घोडं किती तरबेज आहे ती ओळखत. तसं कीर्तनकाराला सुद्धा पप्पाजी ओळखू येतात तसे आणि पप्पाजीला सुद्धा कीर्तनकार ओळखू येतो. नाहीतर बेसवर बेताल
त्यांनी जोड जोडले. तर शेतामध्ये आले, वेगवेगळे खेळ खेळले. खेळ खेळताना सगळे आपले भागले. खांदी बार मोठी मुखा खेळायचे सूर सांगितलं झाली आता वेळेवर येणार शिदे आल्या. देवाने तक्रार केली माझी आई ते शिपाई नाही झाले तोरण यामाई नव्हती म्हणाले. ज्ञानोपायामध्ये केली स्वरूप माझ्या घरी तुकाराम महाराजांमध्ये माझ्या घरी कोणी नाही. सगळेच्या सगळे कार्याच्या महाप्रसादावर इकडे आलेले दत्त मंदिरामध्ये. आता घरी कोणी नाही कुठून आणले मग मला आहेत त्या शिदरे केला काला त्या केला. काला शब्दाचा अर्थ दोन वस्तूचं एकत्रीकरण मगाशी मी सांगून गेलो. आणि तो काला पेंड्याजवळ वाटायला भगवान इथे निष्कुट देव काला घेतील म्हणून भगवान परमात्म्याने स्वतःच्या हातावर काल्याचा गोळा घेतला मोठ्याच्या संधीमध्ये कुशली लोणचं ठेवलं आणि भगवान परमात्म्याने तो काला कसा वाटला त्याचं वर्णन शुकाचार्य भागवतामध्ये करतात. निवृत्त वेणून जन्मदेव शुकाचे व आम्ही पारो मसूड कौरव फलानी मुलीशू तिष्ठांमध्ये सुखरी सुरदव हासेंद्र विश्वे स्वर्गे लोके मिश्री मुखे यंत्री मार्गी Giri Namah